नमस्कार. सत्यवचनीं नीतिमन्तं राघवं सीतापतिं पुरुषोत्तमं च श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. सत्यवचनी नीतिमान श्री रामचंद्रांना पुन्हा पुन्हा स्मरण करायचं आहे. त्यांचं हा पर्वकाळ आहे. मागच्या प्रवचनामध्ये माझ्या ज्ञानवृत्ती मैत्रिणींनो, श्रीरामांना परमपूजनीय स्थानी मानणाऱ्या माझ्या रामभक्त श्रोत्यांनो, बंधू भगिनींनो आणि मैत्रिणींनो, आपण मागच्या ह्याच्यात पाहिलं होतं की प्रभू रामचंद्रांनी भरताला उपदेश करून परत पाठवलेलं आहे की कोणी आता 14 वर्ष इकडे येऊ नका. तू अयोध्येचा राजा हो, मी या वनीचा रंक होऊन राहीन. आपण दोघं आपापली कर्तव्य करूया. त्यानंतर आपल्या पादुका दिलेल्या आहेत. पादुका घेऊन भरत नंदीग्राममध्ये राहिलेला आहे. त्याच्याकडे पाहून त्यांनी राज्य केलेलं आहे. यतिवेशात, तापसवेशात ब्रह्मचर्य पाळून तो रामाप्रमाणेच त्यांनी ती वर्ष घालवली आहेत. आता इकडे राम, सीता आणि लक्ष्मण हे सुतीक्ष्ण ऋषींच्या आश्रमापाशी पंपाप्सर सरोवरात पंचाप्सर सरोवरामध्ये त्यांनी बरीच वर्ष घालवली. सरोवराचं नाव पंचाप्सर आणि त्या सरोवराच्या काठी सुतीक्ष्ण ऋषींचा आश्रम होता. तिथे यांनी 10 वर्ष व्यतीत केलेली आहेत. अतिशय आनंदात त्यांची ती 10 वर्ष गेली आहे. त्याच ठिकाणी सुतीक्ष्ण ऋषींनी आणि अगस्त्य ऋषींनी श्रीरामांना आणि लक्ष्मणाला विविध शस्त्र अस्त्र दिलेली आहेत. आपल्याला माहिती आहे की जेव्हा तो अश्वमेध यज्ञ अयोध्येत झाला, ती एक जागतिक परिषद होती. रावणवधाची योजना तिथे तयार झाली होती रामजन्माच्या आधीच. त्यामुळे विश्वाला ज्ञात होतं की श्रीरामांची योजना रावणवधासाठी आहे. म्हणून ज्या मार्गाने ते जायचे तिथे भेटणारे ऋषी, महर्षी, ब्रह्मर्षी सगळे त्यांना शस्त्र अस्त्र प्रदान करत होते की या महान कार्यामध्ये आमचा खारीचा तरी वाटा असू दे, परब्रह्माकडे पाहण्याची आम्हाला एक संधी तरी मिळू देत. म्हणून या सगळ्या ऋषींनी श्रीरामांना लक्ष्मणाला विविध शस्त्र अस्त्र दिलेली होती. आणि मग सुतीक्ष्ण आणि अगस्ती यांच्याकडून विविध दिव्य आयुधं त्यांनी स्वीकार केली. आणि मग ते प्रवास करत करत गोदावरी तटावर पंचवटीला आले. नाशिकजवळ जी पंचवटी आहे गोदावरीच्या किनारी, तो त्यांचा प्रवास अत्यंत सुरम्य अशा ठिकाणी होता. पंचवटी म्हणजे 5 वडांच्या झाडांची शीतल घनदाट छाया तिथे होती. गोदावरीचा किनारा होता आणि लक्ष्मणाने सुंदर कुटी त्या ठिकाणी बांधलेली होती. अशा त्या पर्णशालेच्या त्या स्थानामध्ये त्यांची खूप वर्ष सुखाने गेलेली आहेत आणि खूप आनंदात राहायचे. हो श्रोते, म्हणजे जेव्हा त्या कुटीमध्ये ते राहायचे तेव्हा संध्याकाळची वेळ त्यांची, एकदा सूर्यास्ताचं स्नान झालं, यज्ञबिज्ञ करून झाला की त्या ओट्यावरती तिघं आपले वार्तालाप विनोद करत बसायचे. आनंद कसा त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडत असायचा. म्हणजे बघा, आनंद समाधान या गोष्टी बाजारात नाही मिळत. कुठल्याही परिस्थितीत आपण आनंदात राहू शकतो जर आपल्या मनाचा मूळ पिंड आनंदी असेल, समाधानी असेल, तर आपण कुठल्याही परिस्थितीत आनंदात राहू शकतो. प्रभू रामचंद्रांना राज्यपद सोडावं लागलं, मातापित्यांचा त्याग करावा लागला, अयोध्या प्रजावासियांचा त्याग करावा लागला आणि 14 वर्ष वनवासात आले. ते कुठेही दुःख नाही आहे. आनंद कसा त्यांना शोधत त्यांच्या मागे मागे यायचा. जिथे प्रभू रामचंद्र तिथे आनंद, हर्ष, समाधान त्यांच्या मागे यायचं. आपल्याला आनंद शोधावा लागतो श्रोते हो. आपल्याला समाधान शोधून पण मिळत नाही. समाधान मिळतच नाही आपल्याला कुठल्याच गोष्टीत. आज हे आहे, उद्या ते पाहिजे, परवा ते पाहिजे. समाधान मनसीच परितुष्टे कोर्थवान को दरिद्रहा. ज्याच्या मनामध्ये समाधान आहे त्याला श्रीमंती, गरिबी, यश, अपयश, लाभ, हानी, सुख, दुःख ही द्वंद्व नसतातच त्याच्या आयुष्यात. ज्याच्या मनातच आनंद आणि समाधान आहे त्याला शोधत आनंद त्याच्या भोवती फिरत असतो. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण गोदावरीच्या पंचवटीमध्ये असा आनंद, हर्ष, समाधान त्यांच्या अवतीभोवती होतं. आणि असेच एका संध्याकाळी ते वार्तालाप विनोद करत असताना तिथे शूर्पणखेचा प्रवेश झालेला आहे श्रोते हो.
माणसाच्या आयुष्यामध्ये एक असं वळण येतं, अद्भुत वळण, की त्या वळणामुळे कधीतरी आयुष्य अधःपतनाकडे जातं, कधीकधी आयुष्याची भरभराट होते, कधीतरी आयुष्याला संकटासमोर जावं लागतं. आता असा हा एक प्रसंग आहे की एक संकटाला सामोरं जायचं आहे प्रभू रामचंद्रांना. वार्तालाप तिघं करताय, हसतात ते, विनोद करतात ते. आणि एक अद्भुत स्त्री शूर्पणखा, शूर्प इव नखा हा यस्याहा सा, जिचे सुपासारखे नख आहेत अशा त्या शूर्पणखा, रावण भगिनी, रावणाची बहीण, राक्षस कुळातली. असं तिने या तिघांना वार्तालाप करताना दुरून पाहिलं. तो सगळा भाग, ती सगळी टेरिटरी तिचीच होती. सांगते ती पुढे की तू कोण आहे, कुठला, इथे का आला, ही सगळा माझा भाग आहे. असं असताना हे एवढ्या आनंदात इथे राहतात आहे. आणि हा एवढा दिव्य राजकुमार श्रीरामचंद्र, त्याच्या चेहऱ्यावरून घराण्याचं, विद्वत्तेचं, पराक्रमाचं तेज असं झळकून बाहेर येत आहे की किती आवरलं तरी तो तेजपुंजच आहे ना. तेज घराण्याचं असतं, तेज बुद्धीचं असतं, तेज विद्वत्तेचं असतं, तेज पराक्रमाचं असतं, अभिजात कुळाचं तेज असतं. हे सगळं तेज रामलक्ष्मणांच्या चेहऱ्यावरून विलसत होतं आणि ते तिला खूप भावलं. एकदम तिची श्रीरामावर प्रीत जडली. मनाने तिने आपला देह त्याला देऊन टाकला आणि त्याच्यावर इतकं विलक्षण प्रेम तिचं की तत्क्षणी तिने एका सुंदर स्त्रीचा वेश घेतला आणि असे अवयवाचे अंगविक्षेप करत, आपल्या धुंद मादक डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत आणि तोंडाने मधुर वाणी बोलत 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 ती श्रीरामाच्या पुढे पुढे येऊ लागली. रूपसुद्धा बदललं, सुंदर रूप, शेलाटा बांधा, नाकी डोळी निटस, डोळे मादक आणि अंगविक्षेप करत आणि मुखाने मधुर शब्द बोलत ती श्रीरामाकडे येऊ लागलेली आहे. वरून सगळं सुंदर, आतून सगळं विष. सौंदर्य अतिसुंदर, मुखातले शब्द अतिशय मधुर आणि अंगविक्षेप पुरुषाला भुलवतील असे, असं सगळं वरवर चांगलं आणि मनात विष पेरलेलं अशी ती रामाच्या समोर येऊ लागली. आणि मग रामाला मधुर शब्दात लाडे लाडे विचारते, कोण तू, कुठला राजकुमार, देह वाहिला तुला श्यामला, कर माझा स्वीकार. डायरेक्ट ऑफर आहे श्रीरामाला की तुला देह व्हायला आहे, मी माझा स्वीकार कर. ऑर्डर, ऑफर, माझा स्वीकार कर. कामातुराणाम न भयम न लज्जा. कामातुर झालेल्या लोकांना कशाचीच भीती नसते आणि कशाचीच लज्जा नसते. त्यामुळे अशी ही पुढे सरकत सरकत आली आहे आणि तुझ्या स्वरूपी राजलक्षणे, रुद्राक्षांची श्रवणीभूषणे, योगी म्हणू तर तुझ्या भोवती वावरतो परिवार. तुझा परिवार दिसतोय मला, तुला योगी कसा काय म्हणू, कोण आहेस तू. मग एक धमकीवजा प्रश्न विचारला शूर्पणखेनी. कशी स्टेप बाय स्टेप पुढे जाते. काय कारणे वनिया येसी, का आला इथे तू, असा विनोदे काय हाससी. श्रीराम मंदस्मित करत होते, श्रीराम मंदस्मित करत होते. श्रीरामांचं हसणं सुप्रसन्न, समोरचा प्रसन्न होईल असं हास्य, आणि रावणाचं विलनिश हास्य, गडगडाटी हास्य, हा 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 हा, असा हा दोघांच्या हास्यामध्ये फरक. श्रीराम नुसते ओठ विलक करत होते आणि ते पाहूनही ती विचारते, असा विनोदे काय हाससी, ज्ञात नाही का येथे अमुचा अनिर्बंध अधिकार. तुला माहीत नाही का माझा अनिर्बंध अधिकार या पंचवटीत आहे, तू कसा आलास इथे. असं म्हणून ती पुढे 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 सरकू लागली आहे आणि श्रीरामांशी अंगलट करू लागली. तेव्हा श्रीरामांनी तिला विनम्रपणे सांगितलं आहे स्त्रीचा सन्मान कसा राखायचा, की मी परिणित आहे, मी विवाहित आहे, ही माझी अर्धांगिनी आहे, पण हा माझा धाकटा भाऊ, याच्याशी तू बोल. आणि फक्त लक्ष्मणाकडे पाहिलं, लक्ष्मणाकडे पाहिलं फक्त. त्या नजरेत एवढी ताकद होती की रामाला काय म्हणायचं हे लक्ष्मणाला समजलं. तिथे रामाला शब्द वापरावे लागले नाही की अरे लक्ष्मणा हिचे नाक कान काट. तसं झालं असतं तर ती राक्षसणीच्या वेशात प्रकट झाली असती, पण नाही. फक्त श्रीरामाने लक्ष्मणाकडे एक तिरपा कटाक्ष टाकला, तो लक्ष्मणाला समजला. शब्द निकामी असतात, शब्द पोकळ असतात, शब्द क्षुद्र असतात, नजर मात्र अत्यंत प्रभावी असते. म्हणून कम्युनिकेशन नीड्स नो लँग्वेज.
कम्युनिकेशनसाठी शब्द लागत नाही. एक नजर रामांनी टाकली आणि लक्ष्मणाने तिचे नाक कान कापून टाकले. विद्रूप झाली, विरूप झाली शूर्पणखा, विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती. सूड घे त्याचा लंकापती. लंकापतीकडे गेली आहे आणि त्याचा लंकापती तू त्या दाशरथीचा सूड घे, त्यांनी मला विरूप केलेला आहे. तुझी बहीण अशी झाली आहे, त्याचा सूड घे, त्याचा सूड घे. रावणाने 14,000 सैन्य रामावर पाठवलं होतं. त्याच्यामध्ये खरं, दूषण, त्रिशिर असे अनेक मोठे मोठे राक्षस होते. पहिल्यांदा रामाने त्यांचा वध केला. मग 14 सहस्त्र सैन्याचा धुव्वा उडवून टाकला श्रीरामांनी. आणि मग मात्र ती लंकापतीला म्हणाले की आता तू त्याचा सूड घे. तुझं सैन्य सगळं त्यांनी पळवलं आहे, आता तू त्याचा सूड घे असं सांगितल्यावर मग रावणाच्या मनामध्ये पुरुषांना आपली आई आणि आपली बहीण अतिशय आदराच्या स्थानी असतात. त्यांच्यावरून असभ्य शब्द वापरलेले सुद्धा पुरुषांना संतापजनक असतात. आणि इथे तर रावणाची भगिनी विरूप झाली होती आणि ज्यांनी केलं आहे तो याच अरण्यात आहे म्हटल्यावर रावणाच्या मनामध्ये एक कपट सुरू झालेलं आहे. कपट योजना. श्रोते हो, ज्यांच्या अंगामध्ये शारीरिक ताकद खूप असते पण मानसिक धैर्य नसतं की मी शत्रूला या मारू शकेन, हे मानसिक धैर्य फार कमी असतं, असे लोक कपट करतात. कपटाने समोरच्या शत्रूला ते आपल्या जाळ्यात अडकवतात. जे शरीराने आणि मनाने दुबळेच असतात, शरीराने दुबळे मनाने दुबळे असे लोक काय करतात? मंत्र, तंत्र, धागा, दोरा, करणी, कवटाळी, लिंबू मंत्रून टाकणं असे सगळे जे प्रकार आहेत, जारण मारण असे हे शरीराने मनाने दुबळे असणारे लोक करत असतात. आता रावणाच्या शरीरात तर ताकद होती पण रामाविषयी खूप ऐकलं होतं. हा अयोध्येचा राजकुमार आहे, मी याला पुरे पडेन की नाही, आणि मी जर पराजित झालो तर माझी नाचक्की होईल. म्हणून कपट योजना आखली की आता याच्या पत्नीवर याला गर्व आहे ना, मी तिला पळवतो. कुठेही मनात सीतेविषयी अभिलाषा त्याच्या नव्हती असं आपल्याला पुढेही दिसतं. पण रामाला शिक्षा देण्यासाठी सीतेला पळवायची योजना त्याने आखली आणि त्यासाठी मारीच नावाच्या राक्षसाला, तुम्हाला माहिती आहे सगळं, एक फक्त थोडंसं झलक पाहत आपण पुढे जाऊ. मारीचाला सुवर्ण मृगाचा वेश घ्यायला सांगितलं की तू सोन्याचं हरिण व्हायचं आहे. आता सोन्याचं हरिण कधीच नसतं, सोन्याचं हरिण आणि सोनेरी रंगाचं हरिणसुद्धा कधीच नसतं. अगदी सोनेरी रंग आहे, त्याच्यावर चंदेरी ठिपके आहेत, असं अगदी आखीव रेखीव सुंदर हरिण त्यांनी मारीचाला व्हायला सांगितलं. आता सीतेला तर हे कळायला पाहिजे होतं. न सुवर्ण मृगो कदापि भवती, सोन्याचं हरिण असं कधीच नसतं. तरीसुद्धा त्या हरणाला तिने पाहिलं. मुद्दाम सीतेच्या पुढे ते हळूहळू चरत होतं तिथे, ते तिने पाहिलं. फुलं तोडत होती सीतामाई संध्याकाळच्या पूजेसाठी. फुलं तोडत असताना त्या हरणाकडे पाहतच राहिले अनिमिष नेत्रांनी की अरे स्वर्गीय हरण आहे आणि या हरणाची कातडी किती सुंदर आहे. मी अयोध्येस गेल्यानंतर ह्या कातडीची मी चोळी शिवेन, माझ्या सासूबाईंना मी हे देईन, माझ्या संग्रही एक सुंदर चोळी राहील असं समजून तिने त्या हरणाकडे पाहिलं. आणि घरी येऊन हट्ट स्त्री हट्ट रामाला सांगितलं आहे, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्यानाथा. बायका मागतात ना, आजकाल तर बायकांना मागण्याची पण गरज नसते, स्वतः कमवत असतात. डायरेक्ट आणायचं, ऑनलाईन मागवायचं, ॲमेझॉनवर मागवायचं, पतीला दाखवायचं हे मी आणलं आहे. तो काळ तसा होता, स्त्रीहट्ट बालहट्ट पूर्वावाच लागायचा. म्हणून ते म्हटलंय, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणनी द्या तो हरिण अयोध्यानाथा. सुंदर गाणे श्रोते हो. याचे संस्कृत शब्द खरोखर कठीण आहे, पण आमच्या गीत रामायणाच्या ज्योतिर्मयीच्या ग्रुपमधनं जेव्हा संस्कृत गीत रामायणाचे कार्यक्रम व्हायचे तेव्हा आमची एक गायिका अंजली हंडे हे गाणं अप्रतिम सादर करायची. संस्कृत शब्द अगदी उत्कृष्ट म्हणायची. त्याचे संस्कृत शब्द आहे, सुमचयम दधाना पश्यम सहसैकमृगम आनीय देहि मे नाथ प्रियम तम त्वरितम. नाथा, मी असा एक हरिण पाहिला आहे, मला तो ताबडतोब आणून द्या. स्त्रीहट्ट, ताबडतोब आणून द्या, त्वरितम असं म्हटल्यावर श्रीराम निघालेले आहेत आणि गेले आहेत. काही वेळाने मारीचाचं कपट उघड झालं आहे. मारीचाने आर्त हाक घातली आहे, हे सीते हे लक्ष्मणा धाव धाव. सीता व्याकुळ झाली, लक्ष्मणाला म्हणाली तुमच्या बंधूच्या मदतीला जा.
लक्ष्मणाला माहीत होतं हे सगळं कपट आहे, तरी सीतेपुढे त्यांचं काही चाललं नाही. ते म्हणाले, आपण आश्रमात एकटे आहात, मीही लक्ष्मण रेषा आखतो, हिच्यापुढे येऊ नका. आणि गेला लक्ष्मण. आणि रावण तर टपूनच बसला होता यतिवेश घेऊन. त्याला रावणाच्या वेशात येण्याची भीती वाटली. यतिवेश घेऊन आला, कारण याचकाला स्त्री परत पाठवत नाही. याचका थांबू नको दारात. आला तो. सीतामाई एकटीच होती आश्रमामध्ये. राम लक्ष्मण बाहेर हरणाच्या मागे गेले होते, तेव्हा एकटीच होती ती. आणि हा आला तिथे यतिवेशामध्ये. आश्रमात ही एकटी पाहिलेली पाहून तो रावण पुढे झाला आणि तिच्याशी अंगलट करायला लागला. ती भिक्षा घालायला पुढे आली, तर तिच्याशी तो अंगलट करायला लागला. तेव्हा ती अत्यंत पतिव्रतेची मूर्तिमंत छाया असलेली, मूर्तिमंत रूप असलेली मैथिली रावणाला म्हणते आहे, कातर स्वरात म्हणते आहे, भितऱ्या स्वरात, याचका थांबू नको दारात. घननिळाची मूर्त वीज मी, नकोस जाळू हात. अरे मी घननिळाची मूर्त वीज आहे, तुझे हात जाळू नको. असं तिला म्हटलंय. पण आपल्याला माहिती आहे की हे रावणाच्या मनामध्ये कामभावना पेटलेली होती. त्यामुळे रावण पुढे 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 जात जात त्यांनी सीतेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर यायला लावलं आहे आणि उचलली, तिला रथात टाकले आणि आकाशमार्गाने त्याचा रथ वेगाने उडू लागला. सीतेचा आरडाओरडा किंकाळ्या काहीच खाली ऐकू आलेलं नाही आहे. आणि मग रावण लंकेकडे सीतेला घेऊन निघाला आहे. सीताहरण विनाशकाले विपरीत बुद्धी रावणाला झाली आणि सीतेला घेऊन तो निघालेला आहे. रस्त्यामध्ये त्यांना आता जटायू भेटणार आहे. जटायूचं कथानक आपण पुढच्या ह्याच्यात पाहू. आज इथेच थांबूया. इत्यलम.